आतापर्यंत सुरक्षा विभाग आणि अतिक्रमण भरपूर हलवी झाली. ठीक आहे सर, एकदा येतो सर, तुमची माहिती आहेत ना? वरती आहेत हो, वरती नाही काय नाही, त्यांनी बोलवलंय मला. अच्छा. आणि नाही बसत नाही, फक्त परत आय कार्ड सर मित्रा तुम्हाला नाही आहे का आय कार्ड? मग ठेवा नाही, पूर्ण काढून घालायचं आहे. आणि मागच्या वेळी काही दंड लागला नाही ना? आहेत का साहेब? आहेत का? नाही, त्यांनी काढलं आता आले होते. हे आहेत का? आज सकाळी पण त्यांनी काय केलं सगळ्यांना, तब्द दिलं सगळ्यांना. बरं का? मग तुम्ही काय घातलं साहेब? तुमचा ड्रेस सुरू असायला पाहिजे ना. अरे बाहेर काढ रे, काय झालं? कशाचे? कशावर? कशावर? ड्रेस ना? आयकर तर दाखव ना, आयकर बाहेर काढ ना. अरे असं नाही ठेवायचं मित्रा, तुला परत नियम काय म्हणते का बाहेर दिसलं पाहिजे. बापरे, चार्जर आता कधी लावू शकतो आपला. बरं, हे साहेब आहेत का? हे फ्रंट वालगुडे साहेब मला घ्यायला असतील. बरं सर, आय कार्ड मला दाखवा तरी. दाखवा तरी सांगा. त्यांनी बघा दाखवलं. हां, तू दाखवलं, पण ते वर ठेवायचं. ते तुझं टेम्पररी कंत्राटी कर्मचारी ओळखपत्र. ठीक आहे, चांगली गोष्ट. सर एक मिनिट. ते कशाला दाखवायचं? तुमची इच्छा असेल तर दाखवा, नाही तर काय दाखवा. नाही, दर्शनी भागावर घाला सर. नाव काय आपलं? सचिन पोळ. ठीक आहे. मला सांगितलं त्यांनी की तुम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत, तुमचे अभिनंदन. पण ते सचिन पोळ म्हणून जो आहे, आय कार्ड दाखवत सुद्धा नाही आहे आणि घालतही नाही आहे. आणि त्याचा ड्रेस जर असेल ना तर हां, त्याच्यावर काय कारवाई करणार मी परत येतो तुमच्याकडे. मागच्या वेळी काय कारवाई केली ताई? एकदा माफ करा सर. तुम्ही म्हणत असाल ना, पुढच्या वेळेस दिसले तर माफ तुमच्यासाठी, कारण काय तुम्ही खूप चांगले अधिकारी आहात आणि तुमचं खच्चीकरण होता कामा नाही. पण छान, अगदी बरं वाटलं आज सगळ्यांचं आहे. पण इथून पुढे म्हणजे त्यांनाही सांगा, ह्या मॅडमचा घालत नाहीत बऱ्याच वेळा. नाही, त्या दिवशी तो तुम्हाला दाखवलं मॅडम, माझ्याकडे सगळं रेकॉर्डिंग होत असतं, त्यामुळे ना मी घरी जाऊन बघितल्यानंतर मला कळतं. हां, आणि इथे CCTV बसून घ्या. हां, कधी देणार तुमचा अर्ज? माझा नंबर आहे का तुमच्याकडे? जरा कॉल द्या बरं एक. हां, सचिन काय ते त्याच्यावर काय कारवाई करणार आहे मला ते पाठवा. मला कारवाई करणार नसेल तर तसंही पाठवा. हां, त्याला लेटर देऊन टाका ताबडतोब. नमस्ते. सर जी, आपलं नाव काय सर? ओमकार बेंद्रे. ओमकार बेंद्रे साहेब. आय कार्ड का नाही घातलं आपण सर? आहे ना? नाही, मग तुम्हाला GR परत एकदा नीट सांगतो, एकदा सांगतो आणि शेवटचं सांगतो. आणि मॅडम म्हटल्यात ना सोनी साहेब, म्हणून मी मागं माफ केलेलं आहे, आता नाही. कारण का तुम्ही आय कार्ड न घातल्यासारखे नाही. दर्शनी भागात दिसावं असं घातलं होतं का? तुम्ही स्वतः सांगा, माझा कॅमेरा चालू आहे. तुम्ही दर्शनी भागावर दिसेल असं घातलं होतं का? नागरिकांना कसं कळणार? मी विचारल्यानंतर तुम्ही बाहेर काढलंय. तर मॅडम, तुमचं आय कार्ड आहे का ताई? आय कार्ड आहे का? सॉरी हां ताई. हां, त्यांना समजा आणि त्यांचं आय कार्ड त्यांना द्या. सरजी नमस्ते. बघा सर, तुम्ही बघा ना सर, एकदा फक्त माझ्यासाठी उभे राहा फक्त. काय माहिती का, त्यांना दाखवू द्या. आणि आपले हे मित्र आहेत ना, चांगले आहेत हे, पण यांना ते दर्शनी भागावर असं नाही पाहिजे सर. सरजी, तुमचं सर लपलं गेलेलं आहे. अरे आपला अभिमान येतो. हे बघा सर, हे आपले ज्येष्ठ, तुमच्यापेक्षा तर ज्येष्ठ आहेत. तेव्हा त्यांनी जसं दाखवलंय, हे बघा ह्यांचं बघा, काही काय हरकत नाही. हे बघा हे सगळे आमचे आवडते आणि लाडके अधिकारी आहेत. आणि हे बघा जरा थोडासा नगारा आहे, पण त्याच्यावर अभिमानाने आपलं आय कार्ड आहे. ते आपल्यामध्ये बरं का, त्याच्यामुळे कट करणार, ते वर दिसतंय. अहो टेन्शन येतो त्याच्यामुळे, ते वर दिसत, त्याच्यामुळे पर्सनॅलिटी सुद्धा तुमची भरून येते. लक्षात घ्या साहेब, माझ्या नोकरी लागली ना तसं. क्या बात आहे. माझ्या घरी जाईपर्यंत मग हे सर, हे यंग आहेत बघा सर, त्यांना सांगा ना की त्याचं महत्व समजून. अजून त्यांच्याकडे त्यांना जे आहे ना टक्के टोमणी
अजून माहित नाही तेच लागलं नाही. आता आपण आहे ना आपण खाल्ले ना तर ह्यांना आपण सांभाळू ना सर. मी कारवाईत आहे ना, जंग. मी कारवाईत सांगतो हे माझं आयडेंटिटी कार्ड हा. आहे तुम्ही याच्यावरचं तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. या बात आहे. आता आणि मला तुम्ही- अहो तुमच्या सच इकडे या चला मला चला बरं झालं तुम्ही चांगले भेटलात. अरे वा 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 तुमच्या आधी मी घालून आलोय आता. अरे घालून कुठे आणायला गेलो मी? आमच्या कॅमेऱ्यामध्येच दिसलं नाही पण तरी तुम्ही एक चांगले काम करणारे अधिकारी आहात. असे अतिक्रमणाला तुमच्यासारखे पाहिजे. थोड्या वेळासाठी आम्ही ते सोडून देऊ शकतो. फक्त ह्यांचं आता जे म्हणते ना ते फक्त मी इकडे या ना सर. मला सांगायचं काय नाव म्हटलं तुमचं? सचिन पोळ साहेब. त्यांना मी मागितलं त्यांनी मला दाखवलं. ते म्हणले कशाला दाखवायचं तुम्हाला म्हणजे असं इथं करून त्यांनी परत ठेवलं ते. तर त्यांना फक्त सांगा की काय म्हणजे नियम काय त्यांना आपण सांगून टाक. आले का साहेब? जाधव साहेब विषय असा आहे मी क्लास 2 ऑफिसर आहे. अच्छा क्लास 4 आहे. अच्छा थोडासा तो फरक पडतो हा. आम्हाला. नाही, नाही, मग प्रत्येक आहे का आम्हाला म्हणजे प्रत्येक तुम्ही ठिकाणी वरिष्ठ आहात. प्रत्येक ठिकाणी आम्हाला आवश्यकता पडतो. तुम्ही वरिष्ठ आहात. फील्डवर फिरतो आम्ही. त्यांनाही सांगा ना. त्यांचा ड्रेस सुद्धा नाहीये. तुम्ही दोन आयडेंटिटी आणि मी यांच्याकडे सोळंकी मॅडमकडे कळवलं आहे काय कारवाई करतील वगैरे ते आम्हाला सांगितले. ते कारवाईचा काय विषय आहे? कारवाई न झाली ना तर वरिष्ठ अधिकारी अहो सर मी त्यांना विचारलं मी आणि आपली काय पहिली भेट आहे का? हा तर मी ते सांगत असतोय प्रत्येक वेळी प्रेमानं सांगतोय. त्यांनी परत ठेवलंय बघा आतमध्ये. तर ते नाही ते वर घालायचंय मित्रा ते रिबीन त्यासाठी दिलेली आहे. तुझं नाव काय? दम डेरेस आहे. नाही पाणी नका देऊ फक्त आयकर बाहेर काढा. दर्शन बघत दिसेल असं पाहिजे साहेब. आपल्या मित्रांनी तरी करावं अशी माझी रास्त अपेक्षा आहे. आपले हे आहेत का आरोग्य निरीक्षक प्रमुख आपले इनामदार साहेब आले होते सकाळी पाणी घ्या इथं बघून ये. नाही नाही, पाणी पाहिजे तेव्हा मी तुझ्याकडे येणार. हा पाणी पाजायचं काम तूच करायचं. ऍक्च्युली आमच्याकडे नसती पाहिजे. नमस्ते मॅडम तुमच्या दोघांचं अभिनंदन. आणि मॅडम आय कार्ड का नाही घातलेलं? माझं काय झालं आता सध्या पोस्ट बदलली आहे तर परिमंडळच्या त्याला एक आय कार्ड बनवायला दिलं. बरं. आय कार्ड जुनं आय कार्ड असेल जुनं आय कार्ड आपण जमा केलं आणि त्याच्या अगेन्स्ट नवीन आय कार्ड आता काही आय कार्ड नाही तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं? इलेक्शनचं आय कार्ड इलेक्शनचं दाखवा ना मॅडम. एकच आहे. फक्त नागरिकांशी एक नंबर देतो. चालेल ना. नाही मी आहे चालू इथंच आहे. तुम्ही म्हणाल तेवढ्या वेळा आय कार्ड दाखवलं की बसायच्या अगोदर मी जाईल. दाखवा मॅडम तुम्ही तुमचा वेळ घ्या. हां आले सोमनाथ बनकर. हॅलो अरे सरजी अरे मला वाटतं इकडे येणार तुम्ही कारण तो नितेश तिकडे गेलेला आहे. येस सर ओके सर. धन्यवाद सर मला वेळ दिल्याबद्दल. आतमध्ये बसू का? बर त्यांना पाणी द्या. हो कॉपी घेणार का? काही नाही घेणार मित्रा. ज्या दिवशी आय कार्ड घालशील आणि विचारशील ना मला त्या दिवशी तू दिलेलं 20 सुद्धा पिन. काय सांगतो माहिती का माझं नाही सर कसं माहिती का मला सगळं माहिती कारण मला कारण सांगून काय उपयोगच नाहीये. कारण का तिथं म्हणजे त्याच्यावर कारवाई होणार असं आहे ते. मी तुमचीच काळजी घेतोय. बाकी काय सांगू तुम्हाला आता. पाण्यासाठी धन्यवाद. हो हो फक्त पाणी Thank you. नाही थँक्यू पेक्षा आहे ना पाणी देणं आपल्या भारताची पुण्याचं संस्कृती. काम. हा हे काय आहे याच्यामध्ये? कशामध्ये सर? हं? तर त्या ह्याच्यामध्ये काय? ते तिकडे पाठवलं सर ते. तुम्हाला पाठवायचं. वेदांत आम्हाला पाठवायचं. हा, तुमच्या समोर बसू का सर? हेच म्हणताय ना? हेच ना? हा काय ते बांधकामाला अहवाल काय केलं बापू केला नाही का अजून? काय तर पाठवतो. कधी सर आमच्याकडे आहे ना नवनिर्वाचित नगरसेवक सेविके यांनी आणि महापौरांनी एक फार मोठी कामगिरी दिलेली म्हणजे आमच्याकडे म्हणजे पत्रकारांना त्यांचं
आमचं म्हणणं असं आहे की 4 वर्ष आम्ही नव्हतो, तर मग आता सगळी सिस्टम काय बदलली, कशी बदलली, सगळं आधुनिक वगैरे सगळं आलेलं आहे. आत्ताची पद्धत काय आहे, आमचा अनुभव त्यांनी विचारला. आमच्या म्हणजे सगळ्यांबद्दल ते असं विचारतात की कसं आहे, काय आहे, कारण का त्यामध्ये भरपूर मुद्दे आहेत. एक मुद्दा असाही निवडलेला गेलेला आहे की तुम्ही जे सगळे ॲडिशनल कमिशनर उपायुक्त सगळे आहात, त्यांच्यामधला जर एक ॲडिशनल कमिशनर म्हणून निवडला तर काय हरकत आहे. बाहेरनं येतात हे 3 जण आणि वरचं एक 4 जण, तर आपल्या इथलं असं पाहिजे, त्याला सगळं माहिती आहे. तर त्याचे जो रिपोर्ट आपल्याला द्यायचे आहे सर. तर आम्ही ते कामगिरी चालू केलेलीच आहे. मी प्रत्येक विभाग प्रमुखांना भेटतोय, चांगले वाईट सगळे अधिकारी आहे. आपण आहे ना, दूध का दूध पाणी का पाणी आपण ते मांडतोय. तुमचे मागं सुद्धा आपल्या चॅनलवर भरपूर हे आहे. तर काही प्रश्न आहे सर तुमच्या विभागाशी संबंधित आणि तुमच्या कार्यपद्धतीबद्दल. सर ह्याच्यामध्ये पर्सनल म्हणजे आम्हाला तो अधिकार सुद्धा नाही आहे पर्सनल विचारायचा, ही आमची पद्धत आहे. ओके सर. तर आपण हे कार्य चालू केले आणि खूप चांगला अधिकाऱ्यांनी रिस्पॉन्स दिला आहे सर. अगदी शेरार सर असू द्यात किंवा अगदी अविनाश सकपाळ साहेब असं छान सर. सर आता मी सांगू का, ते गमनागमनचं जे आहे ना, ते सगळ्यांना त्यांची इच्छा असो नाही तर नसो आणि बाकीची कुठली तरी पद्धत असेल ना, त्याला भरपूर मार्ग आहेत. मी असं म्हणेन की तुमच्याकडे एक माणूस आहे ना, त्याला कळवा. त्याला आता बघा बाहेर सुद्धा आता तुमच्या बॉयज आहे ना, तो आय कार्ड घातलेला नाहीये त्यांना. तो बाहेरचा सचिन इकडे हा कॉन्ट्रॅक्टचा पोरगा आहे, त्याला आय कार्ड आहे, त्याचं मी आय कार्डचा बघितलं. हा आय कार्डचा बघितलं आता त्याचं. तो कॉन्ट्रॅक्टचा हे आहे. पण त्याला आय कार्ड नाहीये का? नाही त्यांनी घालायला पाहिजे ते. हा मग ते आता तेवढं तुम्ही बघा. मी इथं हा मला म्हणजे जो आस्थापनेचा पाहिजे, परमनंटचा पाहिजे, तर त्याच्यापेक्षा मी आता काय इथं गोपनीयता फार बाळगली पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही. नाही आय कार्ड तर त्याचं काय म्हणा. ऐका साहेब, जरा माझी भूमिका ऐका. हा बोला बोला ना. हा इथं जे काय घडतं याची बातमी लगेच बाहेर जाते, म्हणजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. नाही कारवाई म्हणा, काय म्हणा, नाही कारवाईचं हे तशी कसं म्हणणार. हा नाही जमणार, माझ्याकडनं नाही होणार. तर त्यामुळे मी काय केलं, इथं थोडं काही मर्जीतला स्टाफ ठेवावा लागतो. त्याचं कारण काय माहिती का, तिथं कोण आलं, कुणी काय चर्चा केली, कुणी काय केलं, तर ही बातमी लगेच काही जणांना जाते बाहेर. सर मला संदर्भ नाही कळाला. माझा प्रश्न तुम्हाला आहे नाही की जरी तो माणूस म्हणजे आता ते बॉडीला कॅमेरा लावले, त्याच्यामुळे मला काय बोलता येत नाही, हे लक्षात घ्या. सर हे पारदर्शकसाठी सर ह्याच्या उलट ह्याच्यात मी तुमच्यासाठी उलट ऐका ना, माझ्यासाठी नाही ते. मी काय सांगतो, मी जे काय बोलू शकतो त्याच्यामध्ये काय बऱ्याच काही गोष्टी त्या जर उघड झाले तर त्याला अडचणी मला आहे. ठीक आहे सर. तुमची पारदर्शकता मला लक्षात आली, तो नाही विषय. ठीक आहे सर, धन्यवाद सर. आणि खूप आवडतं सर तुमच्यासारखे उच्च पदाधिकारी आम्हाला रिस्पेक्ट देतात, आम्हाला ते योग्य ते मार्गदर्शन. नाही त्यांनी प्रेमाने विचारलं राव. मी त्यांना पाणी दिलं त्यावेळेस मी त्यांना हे सांगितलंय की एक वेळ मला विचारलं पण ऐकायला घाला बस, बाकी काय नाही. काय नाव म्हणलं तुझं? सचिन पोळ साहेब. का बरं ओके. उशिरा. चला सर येऊ का? येस. वा 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 धन्यवाद. परत नाही तू आता आहे ना ते तिथं उत्तर दे दर्शनी भागात. ऐक का साहेब आता ऐक का, तू घालतच नाहीये मित्रा. आणि आज तरी कारवाई होणार तुझ्यावर आणि तुमचे अभिनंदन. तुम्ही फक्त दर्शनी भागावर ठेवा सर. अभिमानानं घालायचा आपला अभिमान आहे.